शिवराय म्हणजे काय? शिवनेरीचा शिव आणि रायगडचा राय म्हणजे शिवराय. तर शिव तेव्हा एक इंग्रज अधिकारी उठतो आणि तो सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या इथे झाला होता. तर मित्रांनो, आपल्या इतिहासामध्ये आपल्या माता जिजाऊंना 2 पुत्र होते असा उल्लेख आहे. जर मी तुम्हाला सांगितलं आपल्या माता जिजाऊंना 6 पुत्र होते, तर मग हे टप म्हणजे शिवकालीन वाटप बघता येईल तुम्हाला. या तुम्हाला आत्मीय दाखवतो मध्ये. मित्रांनो, हालत बघताय काय झाली. 10 वाजत आले, अजून आम्ही झोपलो नाही. डोळे बौद्ध स्तूपावरून तुम्हाला कळलं असेल हा किल्ला किती पुरातन नाव ठेवेल. तर त्याच्यावरनं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी म्हणून. तटबंदीवर हे तुम्हाला दिसत असेल जंग्या. हे जंग्या तुम्हाला माहिती असेल प्रत्येक किल्ल्यावर जंग्या असतातच. एक तुम्हाला पाण्याची आउटलाईन दिसते इथे, म्हणजे जो जय शिवराय मित्रांनो, सुखाच्या प्रवासमध्ये मी परत तुमचं स्वागत करतो. मी तुमचा होस्ट तुषार हराळे. तर आता सध्या आहोत आपण शिवनेरी किल्ल्यावरती, म्हणजेच जिथे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, शिव जन्मभूमी स्थळ. तर उद्या 19 फेब्रुवारी आहे. उद्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 19 फेब्रुवारी म्हणजे आपल्या राजाची जयंती, म्हणजे आपल्या राजाचा जन्म झाला होता. तिथे आपण आलेलो आहोत दर्शन करण्यासाठी. तर आपण बघूया, जर आज आपल्याला मुक्कामाला जमलं तर मुक्काम तर आपण करणारच आहोत, पण आपल्याला मुक्काम करण्याच्या आधी आपल्याला सगळा गड कव्हर करायचा आहे. तर चला आपण आता पहिला गड कव्हर करूया. आणि शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून फक्त 105 किलोमीटरवरती आहे. जुन्नरमध्ये शिरताच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. पुणेमधून जाताना चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव मार्गे शिवनेरी किल्ल्याला जाता येते. तर मुंबईमधून ठाणे, कल्याण मार्गे शिवनेरी किल्ल्यावरती आपल्याला पोहोचता येते. शिवनेरी किल्ल्याची स्थापना इसवी सन 1670 मध्ये करण्यात आली होती. या किल्ल्याचा आकार भगवान शंकराच्या पिंडीसारखा आहे. हा किल्ला प्रामुख्याने देश ते कल्याण बंदर शहराकडे जाणारे जुन्या व्यापारी व नाणेघाटातील बाजारपेठ यांच्यावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. तर आपण कसं आपला प्रवासाला चालू केला तर इथं वन विभागाचं ऑफिस सुद्धा आहे. तर तुम्हाला काही हेल्प लागली तर इथं तुम्हाला हेल्प मिळून जाईल. तर आज शिवजयंती असल्यामुळे खूप गर्दी असणार आहे, खूप पोलिसांचा बंदोबस्त आहे. त्यामुळे इथं आपल्याला एंट्री करून मग वरती जायचं. चला आपण आता एंट्री करूया आणि पुढच्या प्रवासाला चालू करूया. मी बघत जशी आपण इथे पाठीमागे एंट्री केली तर एंट्री केल्या आपल्याला पायऱ्या चालू होतात. म्हणजे इथे काही डिफिकल्ट नाहीये. लगेच तर मित्रांनो, जसं आपण आता किल्ल्यावरती चढायला चालू केलं तर किल्ल्याच्या पायथ्यापासून आपल्याला पायऱ्या सुरुवात होतात. त्यामुळे खूप इझी किल्ला आहे चढायसाठी. पायथ्यापाशीच तुम्ही गाडी येऊन लावू शकता आणि आपल्याला किल्ला चढायला चालू करू शकता. तर किल्ल्यावर जसं काही पावलं चाललात तर काही पायऱ्यावरती तुम्हाला मागे दिसत असेल हा पहिला दरवाजा आपल्याला बघायला मिळतो, महादरवाजा. तर किल्ल्याबद्दल थोडं सांगायचं झालं तर किल्ला हा खूप पुरातन आहे. ते का? कारण की किल्ल्यावरती खूप राजवटी होऊन गेल्या. म्हणजे सांगायचं तर मुघल, यादव, परत राष्ट्रकूट, पेशवाई, खूप राजवटी होऊन गेल्या. तर या राजवटीने राज्य करून त्यांनी त्यांच्या पद्धतीने किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे. ते आपल्याला पुढे बघायला मिळेलच दरवाजांच्या मार्गात. आणि किल्ल्यावर येण्यासाठी आपल्याला 2 वाटा आहेत. एक तर हा राजमार्ग, म्हणजे 7 दरवाजा क्रॉस करून आपल्याला राजमार्ग क्रॉस करायचा आहे. दुसरा मार्ग आहे साखळी मार्ग आहे. पण साखळी मार्ग सध्या बंद आहे, कारण की झाडझुडपं आहे आणि डोंगरात आता शक्य नाहीये. त्यामुळे तो साखळी मार्ग आता बंद केलेला आहे. तर आता आपल्याला पुढे जाता आपल्याला किल्ल्याचा इतिहास तर बघायचाच आहे. मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणारच आहे. चला आता आपण पहिला दरवाजा बघूया आणि पहिल्या दरवाजामध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. चला. तर आता आपण आहोत पहिल्या दरवाजाकडे, महादरवाजा. तर या दरवाजाचं स्ट्रक्चर तुम्ही बघत असाल, हे स्ट्रक्चर पेशवेकालीन आहे. म्हणजे हा शेवटचा दरवाजा असल्यामुळे आपला शेवटी पेशवांकडे हा किल्ला होता. त्यामुळे किल्ल्याचं स्ट्रक्चर बघा, म्हणजे त्यामुळे तुम्ही दरवाजाचं स्ट्रक्चर बघत असाल या मागे. तर आता तुम्ही आतमध्ये आलात तर इथे दरवाजा हे बांधकाम बघत असाल. हे कशासाठी असतं तुम्हाला माहिती आहे? किल्ला सुरक्षित राहण्यासाठी हे खिळे लावले जातात. तर तुम्ही जसं आलात तर प्रत्येक किल्ल्यावरती गेल्यावर तुम्हाला देवळ्या असतात. तर दोन्ही साईडला देवळ्या आहेत आपल्या मावळ्यांच्या विश्रांतीसाठी. तर देवळ्या क्रॉस केलात तर तुम्हाला इथे पुढे आलात तर हा तुम्ही वाट दिसत असाल. तर ही वाट आहे ती बुरुजाकडे जाणारी वाट आहे. म्हणजे बुरुजावर आपण का जातो? कारण की जो बुरुज असतो त्या बुरुजावरनं पूर्ण प्रदेशाचं म्हणजे देखरेख करता येते. आता हा तुम्ही बुरुजावरती आलात तर जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोललो, ही एक बाजारपेठ होती. हा पूर्ण जुन्नर गाव आहे. त्या ह्या बाजारपेठेवर लक्ष ठेवण्यासाठी इथे मावळे देखरेख करत असतील.
तर चला आता पुढे बघूया आपण पुढचा दरवाजा. ते मागे तुम्ही बघताय तर प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला आल्यावरती काय पाहिजे आपल्याला की तर किल्ला स्वच्छ राखला पाहिजे, कारण की आपल्या पुढच्या पिढीला कचरा दाखवायचा नाही, आपल्याला किल्ला दाखवायचा. तर शिवनेरी किल्ल्यावरती हे मला गोष्ट खूप आवडली की किल्ला खूप स्वच्छ ठेवला जातो. असं नाही की शिवजयंती त्यामुळे किल्ला स्वच्छ आहे. तुम्ही शिवनेरी किल्ल्यावरती कधी पण या, किल्ला स्वच्छ तुम्हाला दिसणारच. इथे जागोजागी जागी तुम्हाला बसायची व्यवस्था पण आहे. ही खूप गोष्ट मला आवडलेली आहे खूप, कारण की तुम्ही माझे ब्लॉग्स तर बघत असाल तर प्रत्येक ठिकाणी आपण गेल्यावरती कचरा आणि प्लास्टिक ब्लॉकरचा कचरा असतो, लोक करतातच. पण ह्या किल्ल्यावरती खालीच तुम्हाला विचारलं जातं की तुमच्याकडे प्लास्टिक बॉटल आहेत का, ते असतील ते काढून घेतले जातात आणि डिपॉझिट घेतलं जातं. त्यामुळे तुम्ही किल्ल्यावर कधी आलात तर प्लास्टिकची बॉटल घेऊन येऊ नका, आपल्या स्टीलच्या बॉटल असतात ते घेऊन या. चला आता आपण पुढे जाऊया. तर आपण आता पुढे आलात तर आपल्याला हा दुसरा दरवाजा बघायला मिळतोय. हा गणेश दरवाजा आहे. तर हा गणेश दरवाजा यादवकालीन आहे का, कारण की तो तुम्हाला बघायला मिळायचा शरभ शिल्प आहे. आता तुम्हाला शरभ शिल्प माहिती असेल, हा एक प्राणी होता. म्हणजे तुम्हाला आता पुरातन म्हणजे एक काल्पनिक गोष्ट आहे असं म्हणता येईल किंवा पौराणिक गोष्ट आहे असं म्हणता येईल. तुम्हाला आता आपला हिरण्यकश्यप माहिती असेल तुम्हाला. हिरण्यकश्यपाला मारण्यासाठी नरसिंहाने अवतार घेतला होता. तर त्यांना जो अवतार घेतला होता तेव्हा नरसिंह म्हणजे हिरण्यकश्यपाला मारलं होतं तेव्हा त्यांना राग कंट्रोल होत नव्हता. म्हणजे ते त्यांचा राग कंट्रोल करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी हा अवतार घेतला होता शरभ शिल्प हा प्राण्याचा. तर ही गोष्ट काल्पनिक पण म्हणता येईल, जसं मी तुम्हाला बोललो. ते आता तुम्ही सांगा कमेंट मध्ये ही गोष्ट काल्पनिक आहे की खरी आहे. काही लोक खरे पण बोलतात, काही लोक काल्पनिक पण बोलतात. पण ठीक आहे, आता ही गोष्ट आहे. आणि शरभ शिल्प तुम्हाला प्रत्येक किल्ल्यावरती बघायला मिळेल, रायगडवर गेल्यावर बघायला मिळेल, राजगडवर गेल्यावर तुम्हाला बघायला मिळेल. तर चला आता पुढे जाऊया, दुसरा आपण दरवाजा कव्हर करूया. पण दुसरा दरवाजा जाण्यासाठी आपला हा किल्ल्याचा बुरुज बघूया या मागे. जसं आपण इथे बुरुजाला जाणारा रस्ता दिसतोय. तर तुम्हाला आता हा रस्ता आहे, ह्याच्या मागे एक लॉजिक आहे, तुम्हाला कळत असेल. आता हा तुम्ही असं तुम्हाला विचारत नाही का, हा जो रस्ता आहे, आता सॉरी पडत होतो मी, हा जो रस्ता आहे बारका का आहे, कारण की इथून जाण्याचा रस्ता सिंगल पर्सनच येऊ शकतो यासाठी ठेवलाय. कारण की फॉर एक्झाम्पल इथे मावळे आपले बसलेले असणार बरोबर, आणि जर शत्रू समजा आला, शत्रूला चढण्यासाठी एकच सिंगल पर्सन येऊ शकतो, घोळक्यामध्ये येऊ शकत नाही. तर सिंगल पर्सन आला तर पटकन मावळे त्याला मारू शकतात. त्यामुळे असं पण एक लॉजिक आहे की छोटा रस्ता दिलेला आहे. तसा हा इथून बुरुज आहे आपला जुन्नर शहर पूर्ण. तर वरती एक बुरुज आहे, कॅमेरा दाखवतो, वरती एक आपल्या गडावरती आल्यावर काय वाटतं, कुठलं गाणं सजेस्ट करतो गाणं म्हणत असतं. म्हणजे मी खूप कधी जर मला असं काही असं डिप्रेशन टाईप किंवा अनमोटिवेटेड किंवा डिमोटिवेटेड वाटतं तर मी एकच गाणं आपल्या राजाचं असतं, मावळे आपलीच लढणार करशिवाचं होणार. हे दोन जे सेंटेन्स आहेत ना त्यातच पूर्ण बोलतात ना, आपलं मन भरून जातं. आणि तर मित्रांनो, जसं आपण आता गणेश दरवाजा पार करून आलो तर आपल्याला हा दरवाजा तुम्हाला दिसत असेल परवानगी दरवाजाला म्हणतात, पूर्ण ढासळलेला अवस्थेत आहे. तर हा दरवाजा सुद्धा यादवकालीन असू शकतो, कारण की इथे तुम्हाला एक शरभ शिल्प दिसत आहे. तर जसं तुम्हाला मी शरभ शिल्पाची गोष्ट सांगितली तर इथे पण एक शरभ शिल्प आहे, तर पूर्ण ढासळलेला अवस्थेत आहे. चला तर पुढचा दरवाजा आपण बघूया. मित्रांनो, जसं आपण परवानगी दरवाजा बघितला ढासळलेला अवस्थेत आहे, तसंच पुढे आलात तर तुम्हाला दिसत असेल हा पीर दरवाजा आहे. तर पीर दरवाजाबद्दल एक सांगायचं झालं तर पीर या सोमात्मध्ये जरा, तर पीर दरवाजा हा जर तुम्ही बघत असाल तर ही कमानी दिसते, एक म्हणजे मुघल शाहीतला बोलता येईल, कारण की ही कमानी एक मस्जिद टाईप मध्ये कमानी आहे. आणि तुम्ही आतमध्ये आलात तर तुम्ही आता प्रत्येक किल्ल्यावर गेल्यावरती बघता की तुम्ही देवळ्या ह्या छोट्या अवस्थेत आहेत, पण इथे देवळी दिसत असेल खूप मोठ्या अवस्थेत आहे. त्यामुळे तुम्ही आता बघत असाल जसं आता पुढे आपण म्हणजे काळ उलट जातो तसा जे कॉम्पॅक्ट होत जाते जागा, तसंच एक देवळाचे स्ट्रक्चर पण कॉम्पॅक्ट होत गेलेलं आहे. तुम्ही पहिल्या दरवाजाला बघितलं असेल महादरवाजाला. या पुढे तर मित्रांनो, आता पीर दरवाजा केल्यावरती पुढे तुम्ही आलात तर इथे बाजूला बघा मस्त असं बसायसाठी गार्डन वगैरे केलेलं आहे, खूप छान असं. आज पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त आहे, तर आपले पोलीस मंडळी इथे त्यांना आरामासाठी खूप चांगली गोष्ट आहे. बघा ना, सगळे आपले पोलीस मंडळी इथे आराम करतात. तर इथे जसं मी तुम्हाला प्लास्टिक बद्दल बोललो, तिथे एक सुविचार लिहिलाय, प्लास्टिकचा वापर टाळा, आरोग्यासह पर्यावरण राखा. खूप चांगला सुविचार लिहिलाय, पाठीमागे बघताय तुम्ही. चला आता पुढे. इथे एक चांगली गोष्ट आहे की आपल्याला पाण्याची सोय प्रत्येक ठिकाणी दिलेली आहे. पाणी गरम आहे का थंड आहे?
गरम आहे पाणी. आता उन्हाळा त्यामुळे थोडं गरम वाटत असेल, पण मेन हे आहे की ठिकठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. कारण की जसं आपण चढतो किल्ला तर थकवा लागतो, पाणी तर लागतंच. तर मित्रांनो, जसं आपण पुढे आलात तर इथं तुम्हाला दिसतो हा आपला राजमार्ग आहे आणि ही आपली जुनी काळातली वाट आहे. तर सोम आपण कुठल्या वाटेने जाऊया? जुन्या वाटेने. सोम बोलतो आपण जुन्या वाटेने जाऊया. चला आपण जुन्या वाटेने जाऊया. जुनी वाट पण एवढी डिफिकल्ट नाहीये, नॉर्मल पायऱ्याच आहेत, कातळमध्ये कोडलेल्या पायऱ्या आहेत. हा राजवाट हे राजमार्ग नंतर बांधलेला पुरातत्व खात्याने, पण हा मार्गातून जाण्याची मजाच वेगळी आहे. खूप मजा येते ह्या वाट्यावर जाताना, कारण की ह्या वाट्यांशिवाय जर नॉर्मल स्टेप्स असतील तर असं वाटत नाही की आपण गड किल्ल्यांवरती आलेलो आहे. तर आता आपण कातळकारा पायऱ्या चढून आलो. तर इथे आल्यावरती तुम्हाला एक दरवाजा दिसतोय, हा भला मोठा असा हत्ती दरवाजा आहे. तर हत्ती दरवाजा हा निजामकालीन आहे, तुम्हाला दिसत असेल. पण ह्या दरवाजाचं एक वैशिष्ट्य आहे. निजाम कालांमध्ये एक मलिक अंबर नावाचा व्यक्ती होता, त्यामध्ये मलिक अंबरचं एक व्यवस्थापन होतं, म्हणजे पाणी व्यवस्थापन करायचं, आणि खूप चांगलं असं काम केलं होतं. तसं ह्या दरवाजामध्ये तुम्हाला दिसत असेल एक तुम्हाला पाण्याची आउटलाईन दिसते इथे, म्हणजे जो वरनं पाणी येते ते पाणी असं पूर्ण इथपासून पूर्ण खालपर्यंत असं जात आहे बघा. मला दाखवतो बघा, पूर्ण हे पाणी खालपर्यंत असं जात आहे आणि हे पाणी पूर्ण डोंगरावर सोडलं, म्हणजे पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे होतो. तर इथे तुम्हाला दिसत असेल हे बांधकाम पुरातन काळातलं बांधकाम आहे. तर इथे तुम्ही पुढे आलात तर हे बांधकाम तुम्हाला दिसतंय. हे बांधकाम पुरातत्व खात्याने नंतर बांधलेलं आहे. चुना दिसतं, नवीन चुना दिसतो, तर पुरातत्व खात्याने नवीन बांधलेलं. चला आपण दरवाजाकडे जाऊया. ये सोम. आता जसं तुम्ही दरवाजाकडे आला तर मेन आपण दरवाजामध्ये एंट्री केल्यावरती वरती कमान आहे, 2 मोठ्या मोठ्या देवळ्या आहेत. त्या देवळ्या क्रॉस करून पुढे तुम्ही आलात तर इथे एक तुम्हाला वाट दिसते, कातळकोरी वाट गेलेली आहे पूर्ण वरती, आणि हा राजमार्ग आहे आपल्याला. तर आपण ह्या राजमार्गाने पुढे जाऊया. चला. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता लागली असेल की आपल्या शिवजन्मभूमीस्थळी जाण्यासाठी, पण आपल्याला पहिला जायचं आहे शिवाई देवी मंदिराकडे. तुम्ही हा मार्ग बघत असाल तो आपला शिवजन्मभूमीस्थळ जातो, आणि हा मार्ग शिवाई देवी मंदिराकडे. पण आपल्या शिवाई देवी मंदिराकडे पहिला का जाण्याचं रिझन आहे, कारण की त्याचा एक वेगळा इतिहास आहे. तर पहिला आपण शिवाई देवीचं मंदिराचं दर्शन घेऊया, आईचं दर्शन घेऊन मग आपण शिवजन्मभूमीस्थळ जाऊया, आणि पहिला जाऊन तिकडे आपला इतिहास कव्हर करायचा. चला. तर मित्रांनो, तुम्हाला इथे पाठीमागे दिसत असेल तर आपण आता आईचं दर्शन घ्यायला चाललोय. तर दर्शनाला जाताना इथे स्वच्छतागृह आहे, त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावरती स्वच्छतागृह नसतात, पण आपल्या शिवनेरी किल्ल्यावरती स्वच्छतागृह आहे. पहिली गोष्ट, हा किल्लाच खूप स्वच्छ आहे, तुम्हाला दिसत असेल. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आला असेल तर किल्ला खूप स्वच्छ ठेवण्यात आलेला आहे. तसं इथं स्वच्छतागृह पण आहे, त्यामुळे तुम्ही इथे आलात तर टेन्शन घ्यायचं काहीच रिझन नाहीये. इथे बाथरूमची सगळी सोय दिलेली आहे. चला आता आपण आईचं दर्शन घेऊया आणि तिकडचा इतिहास पहिला कव्हर करूया आणि मग बोलूया. तुम्ही बघताय आपण आता आईचं दर्शन घ्यायला चाललोय, पण हे मेन रिझन हे आहे, किल्ल्यावरती दोन्ही साईडला झाडं आहेत, त्यामुळे आपण सावलीतनं चाललेलो आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही, ऊन लागत नाहीये. आणि इकडे या, मी तुम्हाला एक दाखवतो की किल्ल्यावरती हा आता तटबंदी तर आहेत, तटबंदीवरती हे तुम्हाला दिसत असेल जंग्या. हे जंग्या तुम्हाला माहिती असेल, प्रत्येक किल्ल्यावरती जंग्या असतात. माझ्या आता इथे दाखवतो. सो इथे कॅमेरा घे. आता बघा, हा जर मी तुम्हाला दगड टाकला, दगड दिसत असेल, दगड खाली जातो. तर हे काय आहे, कारण की इथं सोनाफोरेमध्ये बंदूक ठेवली किंवा काही बाण लावला किंवा तेल टाकायचं असेल, म्हणजे कुठल्याही प्रकारचं संरक्षण, किल्ल्याचं संरक्षण इथं आपल्याला करता येतं. तर हे एक म्हणजे जंग्याचं मेन रिझन आहे. ते एक जंग्या आहे, तिथं मोठी जंग्या आहे, दाखवतो तुम्हाला. इथे एक लक्ष ठेवण्यासाठी आपण वापरू शकतो. इथे पूर्ण जर तुम्ही बघितला तर पूर्ण जुन्नर शहर पूर्ण दिसतंय तुम्हाला. इथे कॅमेरा घ्यायचा जरा, दाखव. चला आता आपण आईचं दर्शन घेऊया आणि इतिहास कव्हर करूया. या शिवाई आईचं देवीचं मंदिर आहे इथे. तर हा एक दरवाजा आहे. तर हा दरवाजा स्ट्रक्चर बघता, हा दरवाजा मराठ्यांनी बांधला असावा. तर या आतमध्ये तुम्ही आपण आपल्या आईचं दर्शन घेऊया. चपला काढूया, इथे चपला पुढे काढूया. या, खूप गर्दी आहे आज, कारण की उद्या शिवजयंती असल्यामुळे. तर एवढी नाहीये, आता सध्या वाजले 4, तर हळूहळू गर्दी वाढायला लागली. या, इथे चप्पल काढूया आणि आईचं दर्शन घेऊया. या,
शिवाजी देवीचं दर्शन घेतलं, तर दर्शन करून खूप छान वाटलं. तर इथे तुम्हाला व्हिडिओ शूटिंग आणि फोटोशूट अलाव नाहीये, त्यामुळे मला व्हिडिओमध्ये दाखवायला जमलं नाही. तर इथे जे महाराज आहेत ते तुम्हाला स्वतः सांगतात की व्हिडिओ शूटिंग करू नका. तर पहिली गोष्ट तुम्हाला हे सांगायचं झालं तर या मंदिराचा इतिहास. तर आपली आईच्या मंदिराचं दर्शन करते. तर शिवाजी देवीच्या नावावरनं शिवाजी महाराजांचं नाव पडलं. ते कसं, जेव्हा 1630 साली आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, तेव्हा आपल्या जिजाऊंनी देवीला नवस केला होता की, तर जन्म व्हायच्या आधी आपल्या जिजाऊंनी शिवाजी देवीला नवस केला होता की मला पुत्ररत्न प्राप्त होऊ दे, की मी तुझ्या नावावरनं माझ्या पुत्राचं नाव ठेवेल. तर त्याच्यावरनं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी म्हणून. तर अजून एक सांगायचं झालं तर हा शिवनेरी किल्ला, तर ह्या शिवनेरी किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जास्त संबंध आला नाही. कारण की जेव्हा 1630 साली आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्या 2 वर्षानंतर जिजाऊंनी हा गड सोडण्यात आला होता. म्हणजे 2 वर्षात फक्त इथे राहिले. 2 वर्षानंतर पुढचा जो काळ होता, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पुण्या विभागामध्ये राहिले होते. त्यामुळे जास्त काही संबंध आला नाही. आणि मेन सांगायचं झालं तर इथं खूप गर्दी आहे, कारण की इथून आज उद्या शिवजयंती तुम्हाला माहितीच आहे. तर इथून ज्योत पेटवून प्रत्येक ठिकाणी जे लोक आहेत नेऊन पूजा केली जातात. त्यामुळे तुम्हाला जसं आपण आईचं दर्शन घेतलं, हा बघा हा दरवाजा आहे, आईचं दर्शन घेतलं, तर दर्शन घेतलं हा बाजूचा मार्ग दिसतोय तुम्हाला. हा बाजूचा मार्ग आपल्याला एक इतिहासाकडे घेऊन जातोय. तुम्हाला आता मगाशी मी स्टार्टिंगला तुम्हाला बोललो होतो की हा किल्ल्याचा इतिहास खूप पुरातन आहे. तर आपण म्हणजे असं बोलतात की यादवकालीन आहे, पण यादवकालीनच्या आधीचा पण हा एक किल्ल्याचा एक इतिहास आहे. ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत काय आहे आणि काय. तर आपण पुढे जाऊन बघणार आहोत किल्ल्याचा काय इतिहास आहे. चला पुढे. तर मित्रांनो, तिथे तुम्हाला दिसतंय आपल्या शिवाजी देवीचं मंदिर आहे. तिथून तुम्ही असं आलात तर इथे तुम्हाला दिसतंय इथे एक बौद्ध स्तूप आहे. तर मी तुम्हाला असं बोललो की आपल्या किल्ल्याचा इतिहास खूप पुरातन आहे. तर ह्याच्यावर तुम्हाला दिसत असेल एक बौद्ध स्तूप आहे. हे बघा, बौद्ध स्तूपावरून तुम्हाला कळलं असेल हा किल्ला किती पुरातन आहे. म्हणजे यादवांच्या आधीचा सुद्धा हा किल्ला आहे. तुम्हाला माहिती असेल बौद्धांनी पहिलं राज्य केलं होतं आपल्या पूर्ण भारतावरती, त्याच्यावरनं कळत असेल. आता इथे तुम्हाला इथे खोली सुद्धा आहे. इथे एक मंदिर आहे, इथे खोली आहे. पूर्ण आवाज घुमत असेल तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला प्रॉपर कळत नसेल. या बाहेर. तर मित्रांनो, आतापर्यंत जी आपण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय ती तुम्हाला कशी वाटते ती कमेंटमध्ये सांगत राहा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण की खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. चला पुढे आपला पुढचा इतिहास कव्हर करूया आपण. तर आईचं दर्शन घेतल्यावरती आपला जो मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये मार्ग दाखवला होता तिथे जाण्याची गरज नाहीये. इथेच तुम्हाला एक रस्ता आहे. ह्या रस्त्यावरनं तुम्ही जर गेलात तरी पण आपल्याला शिवजन्मस्थळी जाता येतं आपल्याला. चला ह्या रस्त्याने पुढे जाऊया. तर हा मित्रांनो तुम्हाला दिसतोय हा मेना दरवाजा आहे मागे. तर हा मेना दरवाजा का बोलता येईल असं पण एक सांगता येईल की तुम्हाला माहिती असेल पूर्वी राज परिवार म्हणजे मेन्यातनं प्रवास करत असेल, ट्रॅव्हलिंग करत असेल तर मेन्यातनं करत असेल, तर त्यांचा जो मेना आहे तर इथे उतरून एका वेळेस ते पुढे चालत जात असेल, त्यामुळे मेना दरवाजा बोलता येईल. तर आतमध्ये या, मेना दरवाजा कव्हर करूया. तर हा दरवाजा आहे. तिथे देवळे आहेत, तिथे एक रस्ता पण आहे देवळ्यांसाठी. या बघूया, या खाली सांभाळून जरा. इथे छप्पर असेल वरती, इथे वरती छप्पर असेल. आणि हा एक असं बोलता येईल की मावळ्यांचा म्हणजे बोलतात ना मावळ्यांच्या आरामासाठी पण हा एक एरिया असू शकतो. छप्पर असून मस्त असा ऐस. या मित्रांनो, जसं आपण मेना दरवाजा केला तर आपण आता सगळ्यात शेवटच्या दरवाजाच्या ठिकाणी पोहोचलेला आहे, जो कुलूप दरवाजा आहे. म्हणजे आपला गडावरचा 7वा दरवाजा, शेवटचा दरवाजा. तर ह्या दरवाजा कुलूप दरवाजा नाव का ठेवलं असेल असं म्हणता येईल की हा दरवाजा तोडल्यावरती आपण शिवनेरी किल्ल्यावरती पोहोचतो, त्यामुळे हा दरवाजा नाव कुलूप दरवाजा ठेवण्यात आला असेल, कारण की हा शेवटचा दरवाजा. चला आता आपण 7 दरवाजे कव्हर तर केलेले आहेत. आता आपण जाऊया गडावरती आणि गडावर जाऊन जे बाकी आहे ते सगळे कव्हर करूया. चला या मागे. जसं आलात आपण, इथे अंबरखाना आहे. तर इथे तुम्ही अंबरखाना बघत असाल, इथे म्हणजे अंबरखाना पूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे. इथे पूर्ण बांधकाम सगळं पडलेलं आहे. इथे चांगल्या अवस्थेत आहे. इथे आतमध्ये आपण जाऊया आणि कव्हर करूया अंबरखाना. तर मेन अंबरखाना म्हणजे काय? अंबरखाना म्हणजे धान्य साठार, म्हणजे धान्य साठवण्यासाठी वापरलं जायचं. या पुढे बघूया आपण. आता म्हणजे तुम्हाला एक सांगतो, आता अंबरखाना प्रत्येक किल्ल्यावर तुम्ही बघितला असेल, जात असाल तर अंबरखाना का असतो? आता तुम्हाला माहितीये, किल्ला लढवायचा झाला तर फक्त मावळ्यांच्या शौर्याने तर लढवता येतो, पण पोटा पाण्याचं पण बघितलं पाहिजे ना. जेव्हा शत्रू आक्रमण करत असेल
तर तुम्हाला माहिती आहे किल्ल्याला वेढा पडू शकतो किंवा वर्षानुवर्ष युद्ध चालत असेल तेव्हा वर्षभराचा साठा इथे साठवला जायचा, त्यामुळे हा अंबारखाना बांधण्यात येतो. तर हा अंबारखाना बघताय तुम्ही, खूप मोठ्या अवस्थेत आहे. म्हणजे जवळजवळ असं बोलता येईल की 7 ते 8 वर्ष धान्य कोटर साठवता येईल एवढा मोठा अंबारखाना आहे, चांगल्या अवस्थेत आहे. इथे एक दरवाजा आहे आणि इथे खिडक्या सुद्धा आहेत. म्हणजे पावसाळ्यामध्ये जर धान्य साठवलं गेलं, आता तुम्हाला सांगायचं झालं पावसाळ्यामध्ये धान्य कसं साठवलं जायचं. आता मी फॉर एक्झाम्पल आता गावच्या साईडला तुम्ही कधी गेलात तर गावच्या साईडला तुम्ही बघितलं असेल की धान्य कोटर कशा प्रकारे साठवलं जातं. म्हणजे खाली अशा बिटा ठेवल्या जातात आणि फळ्या ठेवल्या जातात, त्यावरती धान्य ठेवलं जातं. त्यामुळे धान्य आपलं जे होतं ते खराब होत नाही. आणि हे जे असं खिडक्या दिलेल्या आहेत तसे म्हणजे सूर्यप्रकाश येण्यासाठी दिलेला आहे की धान्यांना थोडा ऑक्सिजन मिळण्यात यावा किंवा धान्य कोटर चांगलं राहतं आपलं. खूप चांगल्या अवस्थेत आहे धान्य कोटर. चला, आणि खिडक्या उघड्या असू शकत नाही. इथे एक सांगायचं झालं तर बघा, इथे दाखवतो तुम्हाला. हे तुम्हाला दिसतंय, इथे एक असं खेळ टाईप असेल बघा, इथे खेळ टाईप दिसतंय. म्हणजे इथे अडकवण्यात येत असेल आणि इथे पूर्ण झाकण्यात येत असेल. म्हणजे हे पूर्ण झाकण्यात येत असावं आणि आता पूर्ण तोडलेलं आहे पूर्ण ते. चला, आता अंबारखाना कव्हर झालेला आहे, पुढे आपण जाऊया आता. मित्रांनो, आपण आता मेन स्थळी पोहोचलो आहे शिवनेरी किल्ल्यावरती. इथे तुम्हाला शिवकुंज दिसत आहेत, तिथे आपलं जन्मस्थळ आहे, शिव जन्मभूमी स्थळ. तर आपण पहिला शिवकुंजाचं दर्शन घेऊया आणि तिकडे जाऊया. पण इथे शिवकुंजात आतमध्ये जाण्याच्या आधी तर तुम्हाला माहिती असेल आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मार्फत इथे उद्घाटन करण्यात आलं होतं. चला, आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. या. तर मित्रांनो, आपण आता शिवकुंजाचं दर्शन घेतलं. तुम्ही आता ही मूर्ती बघितली, आपल्या माता जिजाऊ आणि शिवछत्रपतीची मूर्ती तुम्ही बघितली. तर मला सांगा, तुम्ही आता मूर्ती बघितल्यावर तुम्हाला काय येत असेल, मनात काय येत असेल? तर माझ्या मनात हे झालं. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या जिजाऊंनी आपल्या शिवछत्रपतींवरती किती चांगले संस्कार केले होते. त्यांना लढायला शिकवलं, खूप काय काय शिकवलं. आपल्या मराठ्यांची ताकद बनायला शिकवलं आपल्या शिवछत्रपतींना. तर त्या मूर्तीतून असंच येत असेल, म्हणजे वर्णन करता येईल की आपल्या ज्या माता जिजाऊ आहेत त्या शिवछत्रपतींना ज्ञान देत आहेत की आपल्या मराठीची ताकद कशी बनायची. आणि त्यांच्यावर मित्रांनो, आपल्या इतिहासामध्ये आपल्या माता जिजाऊंना 2 पुत्र होते असा उल्लेख आहे. जर मी तुम्हाला सांगितलं आपल्या माता जिजाऊंना 6 पुत्र होते, तर मग हे मी नाही बोलत तुम्हाला. आपला जो शिव भारत ग्रंथ आहे त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे माता जिजाऊंचे 6वे पुत्र होते. तर बाकीचे 4 पुत्र होते त्यांचा उल्लेख का नाही आपल्या इतिहासामध्ये? शिव छत्रपती जन्माच्या आधी ते 4 पुत्र होते, त्यांच्या लहान असताना निधन झाले होते, त्यामुळे त्यांचा उल्लेख आपल्या इतिहासामध्ये केलेला नाही. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती होती की नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. तर मित्रांनो, आता आपण आहोत शिवजन्मस्थळी. तर शिवजन्मस्थळाच्या बाजूला तिथे हमामखाना आहे. तर या आता हमामखाना आपण कव्हर करूया. तर मी पहिला सांगतो हमामखाना म्हणजे काय. हमामखाना म्हणजे आंघोळीची जागा. तर इथे तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण पडक्या अवस्थेत आहे, पूर्ण दिसत असेल. तर एवढे हमामखाना का आहेत? कारण की पूर्वीच्या काळी राज परिवार आणि जे नॉर्मल गडावरचे माणसं राहत होते त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे ते हमामखाना होते. तर या आपण राज परिवारासाठी हमामखाना कुठला होता म्हणजे आंघोळी जागा बघूया या माझ्या बरोबर. आता इथे तुम्ही जसं आतमध्ये आलात, इथे तुम्हाला एक बाथटब म्हणजे शिवकालीन बाथटब बघता येईल तुम्हाला. या तुम्हाला आतमध्ये दाखवतो माझ्या. आता बघा इथे तुम्ही आलात तर माझी उंची आहे जवळजवळ 5.5 फूट. तर 5.5 फूट म्हणलं तर इथे 4 फुटाचा आंघोळी जागा दिसतंय. इथे तुम्ही बसू शकता मस्तपैकी, पाणी इथपर्यंत येऊ शकतं, शॉवर पूर्ण म्हणजे पाणी पूर्ण इथपर्यंत भरू शकता आणि आंघोळ करू शकता. आता एक दाखवतो तुम्हाला, हे दाखवू शकतो सोम कॅमेरा. इथे एक इनलेट आहे, इथे एक इनलेट आहे आणि पाणी जर समजा इथपर्यंत भरलं तर इथे एक आउटलेट आहे, म्हणजे तो पण काढू शकतो. तर इथे इनलेट 2 का आहे ते पण तुम्हाला सांगतो. इथे बघा, इथे एक टाका आहे, म्हणजे असं बोलू शकतो, दाखव जरा सोम. इथे टाका, इथे बोलू शकतो इथे गरम पाण्याची सोय असू शकते. आणि ह्या साईडला म्हणू शकता इथे एका वेळेस थंड पाणी येत असेल. थंड पाणी आणि गरम पाणी मिक्स करून आंघोळ करून आउटलेट काढून आंघोळ झाली. अशा प्रकारे शिवकालीन बाथटब तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा. या
मित्रांनो, आता मागे तुम्ही बघत आहात शिव जन्मस्थळ आहे. इथे आपला शिव छत्रपतीचा जन्म झाला होता. आता आपण दर्शन घेऊया. इथे मागे बघताय तुम्ही तयारी चालू आहे, उद्याची तयारी चालू आहे, उद्या शिव जयंती आहे त्यामुळे. तर चला दर्शन घेऊया आणि आपण बोलूया. या आपण शिव जन्मस्थळ आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन तर घेतले, खूप छान वाटले दर्शन घेऊन. तर मला एक सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती असेल की आपल्या रायगडावरती शिवाजी महाराजांची समाधी आहे. तर तुम्हाला माहिती त्याचा शोध कोणी लावला? इंग्रज अधिकाऱ्यांनी शोध लावला होता, त्यांनी चित्र काढलं होतं, तुम्हाला माहितीच असेल. तर शिवनेरी किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हा पण शोध आपला इंग्रज अधिकाऱ्यांनी लावला आहे. तर इतिहास पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहेच की कॅप्टन जॅक्सन यांनी 1906 मध्ये या शिवाजी महाराजांचा जन्म इथे झाला होता असा शोध लावला होता. तेव्हा सगळे इतिहासकार हरले होते. म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म इथे शिवनेरी किल्ल्यावर झाला होता हे सगळ्यांना माहिती होतं, पण नक्की शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला होता हे कोणालाच माहिती नव्हतं. तेव्हा एक इंग्रज अधिकारी उठतो आणि तो सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या इथे झाला होता. तर खरंच आपले जे इंग्रज अधिकारी होते कॅप्टन जॅक्सन यांना मानलं पाहिजे, शिवप्रेमी होते, त्यांना एक सलामीचा मुजरा. शिव जन्मभूमी स्थळ कव्हर केलंय, खूप भारी वाटलं. तर आपण आता बदामी टाक्याकडे आहोत. या इथे सांगतो तुम्हाला. तर बदामी टाक्या तुम्हाला दिसतंय. आता सध्या पाणी नाहीये कारण की उन्हाळा चालू आहे, म्हणजे उन्हाळा चालू व्हायच्या परिस्थितीत आहे, त्यामुळे पाणी सगळं सुकलेलं आहे. तर बदामी टाका का म्हणता आले? जर तुम्हाला शेपच दिसतंय, सोम जरा दाखव, शेपच बघा ना, एक बदामासारखा आहे, त्यामुळे बदामा टाका तुम्हाला म्हणता येईल या टाक्यासाठी. चला आता आपण जाऊया कडेलोट पॉइंट कडे. आपला लास्ट पॉइंट राहिला आहे. तर सगळं आपण किल्ला तर कव्हर करण्यात आलेला आहे. आता लास्ट पॉइंट कडे जाऊया, तिकडचा इतिहास बघूया. चला. तर मित्रांनो, आपण किल्ल्याच्या शेवटच्या पॉइंटवर पोहोचलोय. शेवटचा पॉइंट म्हणजे कडेलोट पॉइंट. तर कडेलोट पॉइंट बघितल्यावरती म्हणजे ऐकल्यावर सुद्धा तुम्हाला काय आठवतं की जेव्हा म्हणजे त्या काळी कोणी फितुरी करत असेल किंवा काही कुठलाही प्रकारचा अपराध करत असेल तेव्हा म्हणजे डोंगरावर त्यांना खाली फेकलं जायचं. तर या बघूया आपण कडेलोट पॉइंट. खूप चांगल्या पद्धतीचा कडेलोट पॉइंट दिलेला म्हणजे कमानी वगैरे आहेत. ते खाली दाखव जरा सोम. काय बघा, तुम्हाला बघून कसा वाटतं सांगा. थरारक असा कडेलोट पॉइंट आहे खाली, आहे की नाही? या चला बाहेर. थोडा आवाज आहे म्हणजे शिवजयंती असल्यामुळे. तर मित्रांनो, कडेलोट पॉइंट वरती जेव्हा माणसांना खाली टाकण्यात यायचं तर ते कसं टाकण्यात यायचं ते पण तुम्हाला मी सांगतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक माणूस आहे, त्यांनी काहीतरी फितुरी केली तर त्यांना एका पोत्यात बांधलं जायचं, पोतं बांधून मग खाली टाकण्याचं. कारण की ते पण एक रिझन आहे त्यामागे. खाली टाकलं तर त्याचे जे अवयव असतील तर ते पोत्यातच राहतील आणि त्यांच्या फॅमिलीला देण्यात येतील की अंत्यसंस्कार करण्यासाठी. जर समजा फॉर एक्झाम्पल असंच टाकण्यात आलं तर ते अवयव असतील ते इकडे तिकडे पडतील किंवा जे प्राणी असतील ते खाऊन टाकतील, त्यामुळे त्यांना अंत्यसंस्कार करायला जमणार नाही. त्यामुळे पोत्यात घालून त्यांना खाली टाकण्यात येते. तर मित्रांनो, शिवराय म्हणजे काय? शिवनेरीचा शिव आणि रायगडचा राय म्हणजे शिवराय. तर शिव आपण पूर्ण कव्हर केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा. तर शिवनेरी पूर्ण किल्ला कव्हर केलेला आहे. शिवनेरी किल्ल्यावरती आल्यावर खूप काय काय शिकायला मिळतं. तुम्ही बघितलं असेल, बाटप बघितला, परत अंबारखाना बघितला. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की सांगाच कमेंटमध्ये. पण मला एवढं सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती आल्यावरती एवढंच आपल्याला कळतं राजा काय होता, कसा होता आणि राजाचा इतिहास काय होता. तर तुम्ही जरी कधी आलात किल्ल्यावरती आपल्या मुलांना सुद्धा घेऊन या, कारण की मुलांना इतिहास शिकवणं हे पण खूप गरजेचं आहे. तर
आता झालंय सगळं, तर आपण हा व्हिडिओ थांबवत तर नाहीये. आता बघूया आपण आता राहण्याचं प्लॅनिंग चालू आहे गडावरती, पण राहण्यासाठी मिळतंय की नाही हे बघायचं आहे. कारण की उद्या शिवजयंती आहे, त्यामुळे खूप तयारी चालू आहे. मला तुम्हाला एक सांगायचं पण आहे, उद्या शिवजयंती माझा बर्थडे सुद्धा आहे. त्यामुळे मी स्वतःला खूप लकी समजतो, कारण की 19 फेब्रुवारी हा माझा बर्थडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा माझा बर्थडे आहे. खूप मला लकी वाटतं. चला आता पुढे बघूया आपल्याला राहायला मिळतंय की नाही गडावरती ते बघूया आणि बोलूया पुढे. चला. तर ह्या पार्टमध्ये तुम्ही बघितलात आपण शिवनेरी किल्ला पूर्ण कव्हर केला. आता पुढच्या पार्टमध्ये बघूया शिवजयंती शिवनेरीवरती कशी साजरी केली जाते आणि आम्हाला ह्या किल्ल्यावरती राहायला जागा कुठे मिळते. चला आपण भेटूया पुढच्या पार्टमध्ये. असंच माझ्याबरोबर सोबत राहा.